देवमोगरा मातेच्या यात्रोत्सवाला लाखो भाविकांची मांदियाळी. आदिवासी संस्कृती आणि भक्तीचा अनोखा संगम. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह अन्य राज्यातील भाविकांचा मोठ्या संख्येने समावेश. आदिवासींचे आराध्य दैवत आणि सातपुड्याची कुलस्वामिनी आई देवमोगरा मातेची यात्रा महाशिवरात्रीपासून सुरुवात होत असते. आठवडाभर यात्रा चालू असते. या यात्रेत गेल्या 4 दिवसात 3 राज्यातील लाखावर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तालुक्यातील देवमोगरा येथे आदिवासींचे कुलदैवत असलेल्या आई देवमोगरा मातेच्या मंदिरात यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह अन्य राज्यातील लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली असल्याचे मंदिर संस्थांचे प्रमुखांनी सांगितले आहे. आदिवासी संस्कृती आणि निसर्ग पूजेचा अजोड संगम असलेल्या या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेतातील नवीन पिकांचा नैवेद्य सर्वप्रथम देवीला अर्पण केल्याशिवाय भाविक या पिकांचा आहारात समावेश करत नाहीत. बांबूंच्या कणकीतून धान्य, वनभाज्या, तांदूळ, ज्वारीची भाकरी आणि महू फुलांचा नैवेद्य अर्पण करण्याची येथे प्राचीन परंपरा आहे. यात्रेच्या मुख्य विधीमध्ये सातबारा संस्थांचे राजे केसरसिंग ठाकोर, धीरसिंग ठाकोर व मुख्य पुजारी देवीच्या मूर्तीची नदीवर शाही स्नान करण्यात येते. यात्रेत पारंपरिक वाजंत्री व नृत्यासह संस्कृतीचे दर्शन घडत असते. पारंपरिक आदिवासी गाणे गात काही भाविक पदयात्रेने तर काही भाविक खाजगी वाहनाने रवाना होत असतात. मोठ्या आनंदाने व उत्साहाने या यात्रेत आदिवासी समाज बांधवासह अन्य भाविक देखील सहभागी होत असतात. दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागतात. दर्शन झाल्यानंतर भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात. या ठिकाणी यात्रेनिमित्त विविध पारंपरिक वस्तू विक्रीच्या दुकाने लागली आहेत. त्यात पारंपरिक वस्तू, संसार उपयोगी वस्तूंचा समावेश असतो. खेळण्यासाठी झुले व पाळणे यासह विविध मनोरंजनाचे साधन उपलब्ध असतात. नंदुरबार शहरापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर गुजरात राज्यातील सागबारा येथे देवमोगरा मातेचे प्राचीन असे मंदिर आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून यात्रा भरत असते. यात्रेला दरवर्षी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. नवस फेडण्यासाठी देखील काही भाविक पदयात्रेने रवाना होत असतात. यासह देवीला आपल्या श्रद्धेप्रमाणे नवस फेडत असतात.